नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गावारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकीच्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही टायटल बघितला असेल, थंबनेलही बघितला असेल आणि आजचा जो आपला व्हिडिओचा मेन विषय आहे तो आहे की 3 महिन्याच्या तयारीत गणित या विषयात 25 पैकी 25 मार्क नेमके कसे घ्यायचे। मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर 3 महिन्यात शक्य आहे का? सर्व गोष्टींवरती आपण सविस्तर चर्चा करणार। व्हिडिओ पूर्णपणे प्रॅक्टिकल असणारे, कुठल्याही प्रकारचं विनाकारणवाल्या ज्या गोष्टी असतील मी ते तुम्हाला सांगणार नाही, प्रॉपर प्रॅक्टिकल गोष्टीच आपण आज बघणार आहोत। मग आपल्या व्हिडिओचं जे टायटल आहे ते आहे की या 3 महिन्याच्या तयारीत 25 पैकी 25 मार्क नेमके कसे घ्यायचे। ठीक आहे, सगळ्यात पहिलं तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण होऊ शकतो की सर शक्य आहे का? तर ध्यानात ठेवा मित्रांनो, सगळ्यात पहिलं शक्य आहे, शक्य आहे म्हणून व्हिडिओ बनवतोय पहिला पॉइंट। ठीक आहे, सर आम्हाला आतापर्यंत असं माहिती आहे की 6 ते 8 महिन्याची तयारी लागते, ही ओव्हरऑल सर्व विषयांच्या तयारीसाठी लागते। फक्त गणितात जर 25 पैकी 25 घ्यायचे असेल तर 3 महिन्याच्या तयारीत पण पुरेपूर मार्क येऊन जाता, अडचण येणार नाही। फक्त एवढं आहे का मेहनतीची जी पण आपला वेळ असेल तो मेहनतीचा वेळ आपल्याला वाढवावा लागेल। मग सर आमची नवीन सुरुवात आहे, जर तुमची नवीन सुरुवात असेल तर सगळ्यात पहिला पॉइंट तुम्हाला एकदम बेसिक वरती जास्त सराव करणे। बेसिकचा सराव जर तुमचा चांगला बनला तर तुमच्यासाठी हे शक्य आहे। डबल सर काही विद्यार्थी असे पण असतील ज्यांचा अर्धा अभ्यासक्रम झालाय, मग ज्यांचा अर्धा अभ्यासक्रम झालाय, अर्धा अभ्यासक्रम अजून बाकी आहे, मग त्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर त्यांच्यासाठी सुद्धा असं असणार आहे का तुम्ही 3 महिन्याच्या तयारीत 100% आरामशीर पुरेपूर पैकीच्या पैकी स्कोर करू शकता। मग प्रश्नाची लेवल कोणतीही असो, मेरिट लेवलचे सर्वचे सर्व प्रश्न तुम्ही आरामशीर उडवू शकता। त्या लेवलचा तुमचा अभ्यासक्रम होईल। कसा होईल हे मी तुम्हाला हळूहळू पुढे सांगतो, शेवटपर्यंत फक्त व्हिडिओला ऐकत चला। हवं तर व्हिडिओची स्पीड वाढवा, पण व्हिडिओतला कोणताच पॉईंट स्किप करू नका, कारण प्रत्येक पॉईंट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। डबल सर आम्हाला 1-2 भरतीचा अनुभव आहे, परंतु काही कारणास्तव आमचा संपूर्ण सिलेबस झालेलाच नाही। अजूनही असे काही टॉपिक आहेत का त्यामधले काही ठराविक टाईप असे आहेत का ते आम्हाला अजून पुरेपूर येत नाही, जसं भूमिती असेल, सर सूत्रपाठ होत नाही वगैरे वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतील, तर त्यावर पण आपण चर्चा करणार। तर मित्रांनो, 3 महिन्यासाठी तुम्ही नवीन असाल, तुमच्याकडे अर्धा सिलेबस झालेला आहे, तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सर मग आता तयारीचा जो सगळ्यात पहिला टप्पा असणार आहे तो असणार आहे सिलेबस समजून घेणं, का आपल्या या अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणकोणते टॉपिक आहेत का जे आपल्याला कव्हर करायचेत आणि आपण ते करायलाच पाहिजे, यातला कोणताच टॉपिक सोडून आपल्याला चालणार नाही। मग सगळ्यात पहिलं जर आपण बघितलं तर मी म्हणाल आपण 3 भागांमध्ये सिलेबसला काय केलाय, 3 भागांमध्ये विस्तारलाय। सगळ्यात पहिला आपण याला ए नाव देऊ, हा आपला ए भाग आहे, हा आपला बी आणि हा आपला सी भाग आहे। तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा पहिला ए भाग असणार, ज्याला आपण बेसिक वाला भाग पण म्हणतो। तुमचं जे पण बेसिक असेल ते या पहिल्या भागातच बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं। मग तुम्ही सर्वात पहिलं हा ए भाग जो आहे या भागातनं सुरुवात करून द्यायची अभ्यासाला। याचं वेटेज किती तर ध्यानात ठेवा, कमीत कमी 4 ते 6 प्रश्न, 4 ते 6 प्रश्न हे पहिल्या भागावरती विचारले जातात। पूर्ण 25 पैकी जवळपास 4 ते 6 प्रश्न हे आपल्या पहिल्या जो फर्स्ट पार्ट होता, पार्ट ए, त्यावरती विचारल्या जातात। सेकंड हा जो बी भाग आहे याच्यावरती जवळपास 12 ते 15 प्रश्न विचारले जातात, किंवा जास्तही म्हणलं तर हरकत नाही, 14 ते 16 प्रश्न आपल्याला यावरती विचारल्या जातात। 14 ते 16 प्रश्न या एवढ्या टॉपिकवरती विचारल्या जातात।
आणि सर इकडं सुद्धा जवळपास तुम्हाला 4 ते 5 प्रश्न विचारले जातात ह्या पार्टवरती. पण या पार्टमध्ये ध्यानात ठेवा, भूमिती, क्षेत्रमिती, त्रिकोणमिती तेवढं महत्त्वाचं नाही, परंतु पोलीस भरतीला छत्रपती संभाजीनगर कारागृहाच्या पेपरमध्ये प्रश्न आला होता, डबल प्रश्न आला होता, तर तेवढाच प्रश्न विचारला होता. जर वेळ असेल आपल्याकडे तर आपण त्यावरती विचार करू, पण सध्या गरजेचं नाही. संकीर्णवरती बीजगणित, संभाव्यता, क्रमचे संचय, माहिती पृथक्करण आणि संकीर्ण या सर्वांवरती आतापर्यंत प्रश्न विचारलेले आणि प्रश्न विचारत असताना प्रश्नांची संख्या पण चांगल्या प्रमाणात आहे. मग तुम्हाला हे तिन्ही पार्ट क्रमागत कंप्लीट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सर्वात पहिलं पार्ट ए, सेकंड पार्ट बी, थर्ड पार्ट सी. सर हे तिन्हींचा जर सिलेबस एकदा कव्हर झाला की मग आता सिलेबस समजला, आता पुढं सिलेबस कसा करायचा. मित्रांनो, आजपासून पुढच्या 3 महिन्यासाठी तुमच्याकडे सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काम असणार आहे ते असणार आहे अभ्यासक्रम पूर्ण करणे. सगळ्यात पहिला स्टेप तुमची जी असणार ती असणार आहे अभ्यासक्रम पूर्ण करणे. मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल सर 3 महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा. मग मित्रांनो ध्यानात ठेवा, बऱ्याच मुलांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यामध्ये मिसकन्सेप्शन आहे, बऱ्यापैकी गैरसमज आहे का अभ्यासक्रम संपवणे आणि अभ्यासक्रम पूर्ण करणे या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. संपवणे म्हणजे कसं की तुम्ही एक रेकॉर्डेड बॅच खरेदी केली, डेली 2-2 लेक्चरला सुरुवात केली, सकाळी 1 लेक्चर, संध्याकाळी 1 लेक्चर. सर 4 महिन्याचा कोर्स होता, मी 2.5 महिन्यात संपवला. हे झालं संपवणं. का तुम्ही फक्त व्हिडिओ बघत गेले तर तुमचा त्यामध्ये फक्त 20 ते 25% तुम्हाला फायदा होईल. पण सिलेबस कंप्लीट करणे, पूर्ण करण्याचा अर्थ असा होतो का तुम्ही डेली शिद्दतने, कंटिन्युअसली, सातत्याने काय केलं, तुम्ही फक्त डेली 2 लेक्चर करत गेले. ह्या 2 लेक्चरवरती तुम्ही डेलीच्या डेली कमीत कमी 2 ते 3 रिव्हिजन केल्या. त्या रिव्हिजनसोबतच तुम्ही प्रत्येक टाईपवरती स्वतःहून कमीत कमी प्रत्येक टाईपवरती 8-10 प्रश्न सॉल्व केले, याला म्हणतो आपण सिलेबस पूर्ण करणे. म्हणजे जर तुम्ही शेकडेवारीमधली एखादी कन्सेप्ट जर बघितली, जसं लोकसंख्यावाला एखादा टाईप असेल, निवडणूकवाला टाईप असेल, मग तुम्ही कमीत कमी निवडणुकावरती स्वतःहून 8 ते 10 प्रश्न सॉल्व करायला पाहिजे, ज्यामध्ये प्रत्येक लेवलचे प्रश्न असतील, सोपे पण असतील, मीडियम लेवलचे पण प्रश्न असतील, हार्ड लेवलचे पण प्रश्न असतील. मग तुमच्याकडं कमीत कमी निवडणुकावरती 8 ते 10 प्रश्नांचा संच पाहिजे, जो तुम्ही रिवाइज करू शकाल. मग याचा फायदा काय होतो, सर तुम्ही ज्यावेळेस 3 ते 4 वेळेस रिव्हिजन करशाल तर निवडणुकाच्या तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होता, सगळ्या प्रश्न तुम्हाला समजायला लागता. आणि ज्यावेळेस प्रश्न समजायला लागता त्यावेळेस तुम्ही बेसिक पण इतक्या स्पीडने करता का तुम्हाला ट्रिकची गरज पडत नाही. तुम्ही स्वतःहून एवढे काबिल बनता की तुम्ही जर 5 स्टेपचं गणित असेल तर त्यामधल्या 3 स्टेप, 2 स्टेप आरामशीर तुम्ही कट करू शकता. बऱ्यापैकी सुरुवातीच्या 1-2 स्टेप तुम्ही माइंडमध्ये करू शकता. एवढे तुम्ही मॅच्युअर बनता, काबिल बनता. मग तुम्ही जो सर्वात महत्त्वाचा फोकस असणार आहे तुमचा, तो फोकस पाहिजे अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर, ना की संपवण्यावर. मग पूर्ण कसा करायचा, सर पूर्ण करण्याचे नेमके काय प्रोसेस असणार, सर्व गोष्टी आपण चर्चा करणार. अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तुम्ही सगळ्यात पहिलं एक काम करायचे, ते काम असं की तुम्ही कोणत्याही शिक्षकाचा रेकॉर्डेड जो पण मॅथचा कोर्स असेल, रेकॉर्डेड मॅथचा कोर्स, असा मॅथचा कोर्स आणि अशा शिक्षकाकडनं, कोणत्याही शिक्षकाकडनं घ्या, काहीच अडचण नाही. आपलाही महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मचा, या टीमचा स्वतःचा आपला पोलीस भरतीचा पण एक कोर्स आहे, जो तुम्ही सारथी एज्युकेशन या ॲपवरनं, सारथी एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून तुम्ही आपली बॅच पण परचेस करू शकता, कोर्स खरेदी करू शकता. परंतु सोबत तुम्हाला ज्याही शिक्षकासोबत तुम्हाला कम्फर्टेबल वाटते, ज्या शिक्षकाचं तुम्हाला शिकवलेलं समजतंय, तुम्ही त्या शिक्षकाची बॅच परचेस करायची. पण ध्यानात ठेवा, गणितामध्ये सगळेच्या सगळे टाईप कवर पाहिजे.
सोबतच सोपेही प्रश्न पाहिजे, मीडियम लेवलचेही प्रश्न पाहिजे आणि अवघड लेवलचेही प्रश्न पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड लेवलचे प्रश्न आले की गडबडून जातात. पण ध्यानात ठेवा मित्रांनो, अवघड प्रश्न एकदा अवघड वाटेल, दोनदा, तीनदा, चारदा अवघड वाटेल, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून त्याच्यावरती मेहनत घेशाल, रिव्हिजन करशाल, 5व्या 6व्या वेळेस तो अवघड वाटणारा प्रश्न तुमच्यासाठी चिल्लर बनून जातो. आणि ज्यावेळेस अवघड प्रश्न तुमच्यासाठी चिल्लर बनतील तर 25 पैकी 25 प्रश्न मिळवणं तुमच्यासाठी सोपं काम आहे, चिल्लर काम आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पुस्तकांवरती तुम्हाला रिव्हिजन करायची गरज पडणार नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट रेकॉर्डेड मॅथची बॅच. त्यानंतर आणखीन महत्त्वाचा पॉईंट का डेली काय करायचं, तुम्ही 2 लेक्चरला सुरुवात करायची. डेली 2 लेक्चर, डेली 2 लेक्चर. जर सर डेली 2 लेक्चर का बरं, तर 3 महिन्यात जर तुम्हाला बॅच करायची असेल तर तुम्ही एक धरून चाला, सकाळी 1 लेक्चर करणे, संध्याकाळी 1 लेक्चर करणे. सर फक्त लेक्चर करून तर हे असं होईल बॅच संपवल्यासारखं, तर नाही मित्रांनो, बॅच संपवल्यासारखं नाही होणार. त्यामध्ये तुम्हाला आणखीन एक काम करायचं आहे. 2 लेक्चर झाले, जसं तुम्ही पहिलं लेक्चर केलं तर पहिलं लेक्चर कमीत कमी तुम्ही एकदा फास्टमध्ये रिव्हिजन करून घ्यायचं आहे. लेक्चर संपलं की लगेच तुम्ही काय करणार, त्या रिव्हिजनमध्ये तुम्ही काय शिकले याची रिव्हिजन करणार, त्या लेक्चरमध्ये काय शिकले याची रिव्हिजन करणार. नंतर तुम्ही जे पण त्या लेक्चरमध्ये जे तुम्ही 15 ते 18 प्रश्न झाले तुमचे, 15-20 प्रश्न जे पण झाले असतील ते काय करतील, त्याच्यामध्ये जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटले, जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटले ते प्रश्न तुम्ही काय करणार, डबल एकदा सॉल्व्ह करणार, डबल एकदा सॉल्व्ह करणार. आणि ध्यानात ठेवा, हे दुसरं लेक्चर बघण्या अगोदर तुम्ही पुन्हा एकदा याला काय करणार तर रिव्हिजन करणार. नेक्स्ट लेक्चर बघण्या अगोदर तुम्ही लास्ट लेक्चरला रिव्हिजन करणार. सर इतक्या वेळेस रिव्हिजन करायचं, 2 लेक्चर करायचे, वरून टाईप वाईज प्रॅक्टिस पण करायची, मग आमच्याकडे इतका वेळ आहे का, आणि इतका वेळ गणिताला दिला मग बाकीच्या विषयांसाठी वेळ उरेल का. तर मित्रांनो ध्यानात ठेवा, रिव्हिजनला टाईम लागत नाही. पहिला पॉईंट समजून घ्या. लेक्चर केल्याच्या नंतर ताबडतोब रिव्हिजन जर करायची असेल तर टाईम लागत नाही, पण रिव्हिजन जर नाही केली तर तुम्ही 1 तास केलेलं लेक्चर तुमचं पाण्यात जाईल, हे ध्यानात ठेवा. गणित विषय असा आहे का गणित विषयात तुम्हाला मॅक्सिमम रिव्हिजन पाहिजे. कमीत कमी तुमचा पेपर येईपर्यंत तुमचा गणिताचा सिलेबस तुमच्या स्वतःकडून 5 वेळेस सॉल्व्ह झाला पाहिजे. 5 वेळेस सिलेबस 5 वेळेस कव्हर पाहिजे. त्यानंतरच ती स्पीड येणार आहे, त्यानंतरच तुमची ती ॲक्युरसी येणार आहे, आणि त्या 5 वेळेस नंतरच तुम्हाला ॲटोमॅटिकली जी ट्रिक असतील त्या तुम्ही स्वतःहून बनवशाल. तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक शिकण्याची गरज पण पडणार नाही. पण हे कधी 5 वेळेस केल्यानंतर. सिलेक्शन घ्यायचं असेल करावं लागणार. सर बाकीचे मुलं, हो, जे मुलांचं सिलेक्शन घ्यायचं ते मुलं करताय. सर बरेच मुलं ज्यांना 3-3 वर्ष झाले, विचारा एकदा त्यांना, कळत न कळत त्यांचं सिलेबस 2 ते 3, 4, 5 वेळेस कव्हर झालाय. मग ध्यानात ठेवा, प्रत्येक टाईप, प्रत्येक व्हरायटीचा प्रश्न तुमच्या डोळ्याखालून कमीत कमी 5 वेळेस गेला पाहिजे. मग मला फक्त एक सांगा, एखादा प्रश्न तुमच्या डोळ्याखालून 5 वेळेस जर गेला असेल का, काय वाटतं बरं तुम्हाला? तुम्हाला तो प्रश्न किंवा त्याच्यासारखा प्रश्न पेपरमध्ये जर आला तर अवघड वाटेल का? वाटेल का अवघड? मग तुम्हाला 2 लेक्चर करायचे. पहिलं लेक्चर केल्याच्या नंतर ताबडतोब रिव्हिजन करायचं. रिव्हिजन केल्यानंतर अवघड प्रश्न सॉल्व्ह करायचे, आणि जे नेक्स्ट लेक्चर असणार, सेकंड लेक्चर बघण्या अगोदर याला एकदा रिवाईज करायचं. सर मग याच्यामध्ये आणखीन काय काय, तर ध्यानात ठेवा, डेली 2 लेक्चर करायचे. ते 2 लेक्चर कमीत कमी 72 तासात, किंवा असं धरून चालू आपण 48 तासामध्ये, म्हणजे 2 दिवसात कमीत कमी 3 वेळेस रिव्हिजन झाला पाहिजे. 48 तासामध्ये कमीत कमी 3 वेळेस रिव्हिजन झालं पाहिजे. सर 3 वेळेस रिव्हिजन कसं करायचं? ध्यानात ठेवा, जर तुम्ही रिव्हिजन केलं नाही तर तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी विसरायला लागशाल. जसं तुम्हाला जर एखाद्या शिक्षकानं शिकवलं आणि तुम्हाला जर ते समजलं तर मित्रांनो, शिक्षकाचं काम इथं संपलं. ध्यानात ठेवा, इथनं पुढं तुमचं स्वतःचं काम सुरू होतं आहे. का ते जे तुम्ही जे शिकलेत, जे तुम्हाला समजलंय ते तुम्हाला एक्झामपर्यंत ध्यानात ठेवायचं आहे. मग काय वाटतं तुम्हाला, विदाऊट रिव्हिजन हे शक्य आहे का?
एकदम प्रॅक्टिकली विचार करा बरं, एकदम समजूतदार व्यक्तीसारखा विचार करा। जर शिक्षकाने तुम्हाला शिकवलं आणि ते तुम्हाला समजलं तर तिथं शिक्षकाचं काम संपलंय। आता इथनं पुढे हे तुमचं काम आहे की तुम्ही त्याला पुढे किती कालावधीपर्यंत ध्यानात ठेवू शकता। आणि ध्यानात ठेवा, तुमच्याकडे ती काबिलियत आहे ध्यानात ठेवण्याची। कोणीही व्यक्ती असो, जर त्यानं 48 तासात जर 3 रिव्हिजन केल्या तर मित्रांनो असं होणारच नाही का तो विसरल। कमीत कमी 80% गोष्टी त्याच्या तर डायरेक्ट डोक्यात पॅक होऊन जातील। रिव्हिजन करून बघा तुम्ही 3 वेळेस, कोणता एखादा टॉपिक पकडा आणि 3 वेळेस मी सांगतो म्हणून फक्त करून बघा एकदा एका व्हिडिओवरती ना एक एक्सपेरिमेंट करून बघा। रँडम कोणता पण व्हिडिओ उचला आपल्या यूट्यूबवरला आणि एकदा त्याला 3 वेळेस रिव्हिजन करून बघा कसं शक्य आहे आणि कसं तुमचा तो डाटा, प्रश्नातला डायरेक्ट डाटा पण तुमच्या ध्यानात राहील। ठीक आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं का सर आमच्या ना गणित लक्षात राहत नाही। तर गणित लक्षात न राहण्याचे पण वेगवेगळे कारण आहे, पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाचं कारण सांगतो का मित्रांनो, जर तुम्ही 60 मिनिटचं लेक्चर जर केलं, एक लेक्चर 60 मिनिटाचं असतं, 60 मिनिटं जर लेक्चर केलं तर तुम्हाला पहिलं रिव्हिजन करायला 15 मिनिटं लागतील, दुसऱ्या रिव्हिजनला हे 60 मिनिटाचं लेक्चर रिवाइज करायला 12 मिनिटं आणि तिसऱ्या वेळेस 8 ते 10 मिनिटं लागतील। आणि ज्यावेळेस तुम्ही हे चौथ्या वेळेस करतील तर ध्यानात ठेवा हे 6 ते 8 मिनिटात होईल आणि 5व्या वेळेस रिव्हिजन करशाल तर हे मोजून तुमचं लेक्चर पुन्हा 6 ते 8च मिनिटात होईल। मग मला सांगा, जर तुमचं एक लेक्चर 8 मिनिटात रिव्हिजन व्हायला लागलं 6 ते 8 मिनिटात, तर विचार करा तुम्ही किती स्पीडमध्ये पूर्ण सिलेबस किती वेळेस रिव्हिजन करू शकता। आणि तयारी करताना ही ध्यानात ठेवा, तयारी एकदा करायची, डबल गणिताचा सिलेबस कव्हर करायची गरज नाही पडली पाहिजे। गणिताची तयारी एकदाच करायची, नंतर फक्त रिव्हिजन करायचं। ठीक आहे, हा फॉर्म्युला ध्यानात ठेवा, कारण देवानं जन्म एकदा दिलाय, हा जन्म फक्त पोलीस भरतीचा अभ्यास करण्यात नाही घालवायचा आहे आपल्याला। आपल्याला अजून पण भरपूर कामं आहेत का, भरपूर जबाबदारी आपल्यावरती, त्या जबाबदाऱ्या पण आपल्याला पार पाडायच्या आहे। त्यामुळं ह्या जो टाईम आहे हा टाईम वाया न घालवता योग्य वेळेचं योग्य मार्गदर्शनाखाली नियोजन करून आपल्याला कमी वेळेत मॅक्सिमम आउटपुट आणायचं आहे। सर इथपर्यंत तर आम्हाला समजलं, आता याच्या पुढं आपण काय करू शकतो? तर याच्या पुढं सर लेक्चरचं आम्हाला समजलं, रिव्हिजनचं पण समजलं, पण रिव्हिजन आणि लेक्चर सोबत आम्हाला आणखीन पण प्रॅक्टिस करावी लागणार। मग प्रॅक्टिससाठी काय? तर मित्रांनो ध्यानात ठेवा, जसं तुम्ही एखादा टॉपिक पकडला, समजा आपण असं मानलं तुम्ही शेकडेवारी नावाचा टॉपिक पकडला, शेकडेवारी, मग शेकडेवारीमध्ये जर समजा आपण असं मानलं का 12 ते 15 टाईप आहे, 12 ते 15 टाईप जर असतील तर काही टाईप सोपे असतील, काही टाईप अवघड असतील, बरोबर आहे। मग तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रत्येक टाईपवरती जर टाईप इझी असेल म्हणजे सोपा असेल तर कमीत कमी 5 ते 6 प्रश्न, आणि जर समजा टॉपिक अवघड असेल तर कमीत कमी 8 ते 10 प्रश्न तुम्हाला एका टाईपवरती प्रॅक्टिस करायची, एका टाईपवरती। मग ध्यानात ठेवा, जसं तुम्ही निवडणूक मानलं का सर आम्हाला निवडणुकाचे प्रश्न अवघड वाटतात, मग निवडणुकावरती 10 प्रश्न प्रॅक्टिस करा, 10 प्रश्न प्रॅक्टिस करा। 10 प्रश्नामध्ये सोपे प्रश्न, मीडियम लेवलचे प्रश्न, अवघड प्रश्न, यामध्ये PYQ पण असले तर आणखीन जबरदस्त लेवलवरती। मग तुमचे अवघड हे 8-10 प्रश्न तुमचा तो टाईप डायरेक्ट कव्हर करतात। मग आपण असं मानलं का सर हा शेकडेवारी टॉपिक आहे, 12 ते 15 टाईप आहे, तुम्ही जर याच्यावरती 100 प्रश्न प्रॅक्टिस केले, किती प्रश्न? 100 ते 120 प्रश्न, तर तुमचं 100-120 प्रश्नामध्ये संपूर्ण टाईप कव्हर होता, सर्वच्या सर्व टाईप कव्हर होता, सर्व टाईप पण कव्हर होता, वरून प्रॅक्टिस पण भरपूर होती। मग तुम्ही एक टार्गेट ठेवायचं का डेली 2 लेक्चर सोबत कमीत कमी तुमचे 4 ते 5 टाईप प्रॅक्टिस करून झाले पाहिजे। 4 ते 5 टाईप काय झाले पाहिजे? प्रॅक्टिस करून झाले पाहिजे। सर 4 ते 5 टाईपवरती राऊंड फिगरमध्ये मानला आपण 40 प्रश्न आहे, 40 प्रश्न प्रॅक्टिस करायचे। मग तुम्ही 20-20 प्रश्नाचे 2 सेट करा, 20-20 प्रश्नाचे 2 सेट करा। एक सकाळी 20 प्रश्न सॉल्व करायला किती मिनटं लागतील? 30 मिनटं मॅक्सिमम। सकाळी 30 मिनटं प्रॅक्टिस केली, संध्याकाळी 30 मिनिट प्रॅक्टिस केली, मग मला सांगा 1 तासामध्ये 40 प्रश्न तुमचे सॉल्व झाले।
120 प्रश्न सॉल्व करायचे। 3 दिवसात तुमचा एक टॉपिक संपला। 3 दिवसात एक टॉपिक तुमचा संपला। फक्त तुम्हाला ते 120 प्रश्न रिव्हिजन करायचे। मग विचार करा, जर तुम्ही या प्रकारे जर प्रॅक्टिस केली, तुमचा 3 दिवसामध्ये टॉपिक संपतोय, प्रॅक्टिस करून होतोय। मग अशा प्रॅक्टिस केल्याच्या नंतर 3 महिने तुमच्याकडे 90 दिवस आहे। काय वाटतं, सिलेबस कव्हर होणार नाही? शक्यच नाही का सिलेबस कव्हर होणार नाही? हा जो प्रॅक्टिसचा आहे, या प्रॅक्टिसवरती मी आणखीन एक व्हिडिओ बनवल, ज्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची आणखीन एक ॲडव्हान्स मेथड सांगेल। का बऱ्याच विद्यार्थ्यांचा सिलेबस कंप्लीट आहे, पण प्रॅक्टिस कशी करायची, प्रॅक्टिसची काय रणनीती पाहिजे, यावरती एक मी स्पेशल व्हिडिओ बनवल। पण सध्या तुम्ही जर नवीन असाल, सिलेबस कव्हर करण्याच्या जर मागं असाल, तर तुमचं काम हे पाहिजे का तुम्ही डेली कमीत कमी 4 ते 5 टाईपचे प्रश्न प्रॅक्टिस केले पाहिजे। त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ती गोष्ट म्हणजे अशी का सर प्रॅक्टिस आम्हाला समजलं, पण आमच्या स्टेप ध्यानात राहत नाही। जर स्टेप ध्यानात राहत नसेल तर मित्रांनो एक काम करायचे, फक्त तुम्ही जसं तुम्ही काय केलं, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा आणि 5वा प्रश्न, हे 5 प्रश्न तुम्ही काय केले, एका लेक्चरमध्ये शिकले आपण असं मानलं। मग प्रश्न आहे तुमच्या समोर आणि त्याचं तुम्ही सोल्युशन लिहिलं। मग हे सोल्युशन काय करायचं माहिती आहे का, तुम्ही ना हे सोल्युशन वाचायला चालू करा। सोल्युशन वाचायला चालू करा। मला एक सांगा बरं, सोल्युशनमध्ये तुम्हाला स्टेप ध्यानात राहत नाही का गुणाकार भागाकार ध्यानात राहत नाही? सर गुणाकार भागाकार आम्हाला येतो, स्टेप ध्यानात राहत नाही। मग स्टेप ध्यानात राहण्यासाठी तुम्हाला हे बघायचं आहे का तुम्हाला गुणाकार त्या स्टेपनं वाचायला चालू करायचे आहे। जसं मी जर असं बोललो का मला सांगा 400चे 2.5% किती, तर तुम्ही असं लगेच मान्य करायला पाहिजे, 400 गुणिले 2.5 भागिले 100। याला आपण असं लिहिलं 400, याला आपण असं लिहिलं 400 गुणिले 25 भागिले 100, पण पॉईंट काढला म्हणून एक स्टेप लिहिला, 3 0 3 0 कटले, 25 चोक 100, आपलं उत्तर 100 आलं। 100ने उत्तर येणार आपलं, 2 0 2 0 कटले, 25 चोक 100, 100 भागिले 10, आपलं उत्तर 10 आलं। आपलं उत्तर आलं 10। मग तुम्ही एक ध्यानात ठेवा, हा प्रश्न होता, समजा असं मानलं याची स्टेप ध्यानात नाही राहिली, तुम्ही ही स्टेप वाचायची। 400 लिहिलं, चे म्हणजे गुणाकार, 2.5% म्हणजे भागिले 100। मग 400 पॉईंट काढला, 1 0 लावला, हे 2 0 2 0 कटले, 4 गुणिले 25 100 आलं, इथे 1 0 उरला होता तो इथं आला, 10 झाले, 0 0 काटला, 10 आलं। मग तुम्ही सॉल्व करण्यापेक्षा वाचून बऱ्यापैकी स्पीडनं ते काम करता। आणि ज्यावेळेस तुम्ही हेच गणित 5 ते 6 वेळेस वाचन करशाल, तर वाचन केल्यानंतर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा का तुम्हाला असं होणारच नाही का तुम्ही याच्या स्टेप विसरशाल। आणि जर तुम्ही स्टेप विसरलेच नाही तर गुणाकार भागाकार तुम्हाला जमतो, मग अडचण कुठे येणार तुम्हाला? माझ्याकडं तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे। मी ज्यावेळेस तयारी करत होतो तर मीही तुमच्या प्रकारे झेडपीतच शिकलोय, झेडपीमधनंच तयारी केली आहे। बऱ्याच गणितात अडचणी येत गेल्यात, पण हळूहळू ह्या गोष्टी या प्रकारे सॉल्व होत गेल्या। आणि प्रत्येक विद्यार्थी कोणीही असेल ज्याला गणितामध्ये चांगला स्कोर येतोय, तर तो पण याच मार्गातनं गेलाय, याच प्रवासातनं गेलाय। मग कुठंतरी तुम्हाला या प्रकारच्या गोष्टी इम्प्लिमेंट करावा लागेल, तुमच्या दैनंदिनीमध्ये तुम्हाला ह्या नवीन नवीन सवयी ॲड कराव्या लागतील। मग याने काय होईल, तर तुम्हाला सगळ्यात पहिलं प्रश्नाचं रिव्हिजन पण होऊन जाईल, स्टेप पण ध्यानात राहतील, आणि स्टेप ध्यानात राहिल्या तुमचं उत्तर चुकणारच नाही। ठीक आहे। आता मित्रांनो हे असं जर तुम्ही प्रत्येक वेळेस गोष्टी चालू ठेवल्या तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये 25 पैकी 25 स्कोर आणण्या वाचून कोणीच थांबू शकत नाही, शिवाय तुमच्या। मग आता तुमचं डिसिप्लिन कसं आहे त्यावर मॅटर करतं। शेवटची एक स्टेप असणार आहे का, शेवटची जी लास्ट स्टेप असणार आहे तुमची, ती स्टेप ही पाहिजे का तुम्हाला काय करायचं, मॉक टेस्ट सॉल्व करायचे, मॉक टेस्ट। मग सर मॉक टेस्ट कोणत्या, तर 2017 पासून तर 2025 म्हणजे 24 मार्क्सची जी भरती झाली तिथपर्यंतच्या
जे आपण गणिताचे प्रश्न होते, गणिताचे जेवढे पण प्रश्न होते 25-25 प्रश्न, हे 25-25 प्रश्न काय करायचे, तुम्हाला सॉल्व करायला चालू करायचं. डेली 2 सेट सॉल्व करायचे. जसं तुम्ही समजा छत्रपती संभाजीनगरचा एखादा पेपर घेतला 2017चा, त्यामधले 25 क्वेश्चन सॉल्व केले, 18चे 25 क्वेश्चन, असे तुम्ही प्रत्येक याच्यातले 25-25 क्वेश्चन सॉल्व करत चालायचे. मग याने होईल काय, तर तुमचा PYQचा पण गोष्टी कवर होतील, तुम्हाला जो ट्रेंड चालू आहे तो ट्रेंड पण समजेल, सोबत तुम्हाला जे नवीन व्हरायटीचे प्रश्न आहे ते नवीन व्हरायटीचे प्रश्नसुद्धा समजायला लागतील. आणि परीक्षाभिमुख कोणते प्रश्न आहे तुमचे, सोपे अवघडे का थोडेसे मेरिट लेवलचे प्रश्न आहे, तर ते पण प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जायला लागतील. आणि 25 प्रश्न असतात तर धरून चला 30 मिनटं द्यायचे, 30 मिनटामध्ये तुमच्या आरामशीर गोष्टी सॉल्व व्हायला लागतात. मग तुम्ही म्हणशाल सर 2 तास लेक्चर करायचं, वरून 20-20 प्रश्न प्रॅक्टिस करायची, हे पण सॉल्व करायचं, तर मित्रांनो 3 महिन्यामध्ये जर गोष्टी कवर करायच्या असतील तर तुम्हाला वेळेसाठी अभ्यासासाठी वेळ द्यावाच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला आयुष्य तुमचं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा जर एखादी संधी देत असेल तर तुम्ही मेहनतीपासून पळण्याऐवजी भयंकर लेवलवरती मेहनत घ्यायला पाहिजे. आणि तुम्ही ही मेहनत आता घ्या किंवा 2 वर्षानंतर घ्या. पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही. का बरं, कारण स्पर्धा परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी चांगल्या प्रकारे तयारी करताय, तर तुम्हाला मागं राहून चालणार नाही, ही समज ठेवावं लागणार. काही स्पर्धा परीक्षा आहे, आपण स्पर्धेत टिकलो पाहिजे. स्पर्धेत टिकण्यासाठी एकच आहे का तुम्हाला फक्त सातत्य ठेवावं लागणार. सातत्य ठेवलं तर मित्रांनो 3 महिन्यामध्ये या गोष्टी आरामशीर कवर होतील, काहीच फरक पडत नाही. तुम्ही 2 ते 3 वर्षवाल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीत स्कोर आणू शकता जर ही स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट केली तर. ठीक आहे, चला आता आणखीन एक होतं सर, तुम्ही जे टाईप वाईज 8 ते 10 प्रश्न बोलले होते ते कुठं भेटतील, तर मित्रांनो ते टाईप वाईजचे जे प्रश्न होते ते तुम्हाला भेटतील माझ्या टेलिग्राम चॅनलवरती, मॅथ विथ लक्ष्मण गवारे. मॅथ विथ लक्ष्मण गवारे हे आपले एक टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्हाला ते प्रश्न भेटत चालतील. सोबतच आणखीन एक चॅनल आहे आपलं महाराष्ट्र खाकी, तर हे 2 चॅनलला तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जे पण स्टडी मटेरियल असेल, शॉर्ट ट्रिक असतील, आपल्या यूट्यूबवरती आपण आणखीन एक मोठी अपडेट घेऊन येतोय का जी प्रॉपर रिव्हिजनसाठी असणार आहे. ठीक आहे, जेणेकरून तुमचे प्रॉपर कमी वेळामध्ये संपूर्ण टॉपिक रिवाइज झाला पाहिजे, सगळेचे सगळे टाईप कवर झाले पाहिजे. तर यासाठी आपण यूट्यूबवरती एक प्लेलिस्ट सुरू करतोय आणि एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच पण स्टार्ट करतोय, ज्यामध्ये तुमचे सर्वच्या सर्व टाईप, सर्व व्हरायटी विथ ॲडव्हान्स मेथडने सॉल्व करायचे असतील तर ती बॅच आणि ती प्लेलिस्ट तुमच्यासाठी खूप गरजेची असणार आहे. आणि त्याची जे पण कंटेंट असेल, स्टडी मटेरियल असेल, ते आम्ही या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर मग आणखीन अपडेटसाठी काय करायचं आहे, तर आपलं जे पण यूट्यूब चॅनल आहे त्याला काय करा, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जे पण बेल आयकन आहे त्याला ॲक्टिव्ह करून ठेवायचं आहे. सोबतच जे पण तुमचे आणखीन जे काही डाऊट असतील, ते डाऊट जर असतील तुमचे तर ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये ते विचारून घ्या. त्यावरती जर गरज वाटली तर व्हिडिओ बनवू किंवा त्यालाच मी स्वतः कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देत जाईन. तुमची जे पण डाऊट असतील ते विचारत चला. आणि पोलीस भरती संदर्भात तुमचा आणखीन काही जर डाऊट असेल किंवा आणखीन काही जर व्हिडिओ बनवायचा असेल, अभ्यास होत नाही वगैरे वगैरे, जे पण काही तुमचे कारण असतील तर ते पण समस्या काय करा, कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला, त्यावरती पण आपण एक व्हिडिओ बनवू. ठीक आहे, मग मित्रांनो तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली, तुमच्या जे काही तुमचा मागचा अनुभव होता, ठीक आहे, आणि तुम्हाला हे
जी स्ट्रॅटेजी होती ही कशी वाटली, सोबत याच्याबाबत तुमचे आणखीन काय काय पॉईंट आहे हे कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. ठीक आहे, तुमचे जे पण डाऊट असतील ते पण कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि ह्या व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे जे पण मित्र असतील त्या सर्व मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. या व्हिडिओची लिंक मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण जे कंटेंट प्रोव्हाइड करतोय त्या कंटेंटची व्हॅल्यू ही पोचली पाहिजे. बऱ्याच मुलांचा जो पण हा जो तयारी करण्याचा जो टाईम आहे हा टाईम जेणेकरून कुठेतरी कमी होईल आणि याच वर्षी त्यांच्या अंगावर गुलाल पडेल. ठीक आहे, तर मित्रांनो व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचं जे पण काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला मित्रांनो, थांबून घेऊ इथं. जय हिंद सर्वांना.